नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करून भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्याबाबत आज आरपीआय आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजाअंतर्गत मतभेद व सामाजिक तेढ वाढू शकते व संविधानाने अपेक्षित केलेली सामाजिक एकता व बंधुता कमकुवत होऊ शकते. तसेच आरक्षणाच्या लाभांचे वितरण अधिक वादग्रस्त होऊन न्यायालयीन वाद वाढण्याची शक्यता आहे व विविध अनुसूचित जाती घटकांमध्ये संघर्ष निर्माण होऊन सामाजिक शांततेवर परिणाम होऊ शकतो. जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले. यावेळी उपस्थित युवकांमध्ये जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट भाऊ, जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, युवक आघाडी तालुका अध्यक्ष सतीश खाडे, मिरज तालुका कार्याध्यक्ष वासू कांबळे, तालुका उपाध्यक्ष दीपक वाघमारे, बंटी दहिवडे, मनोज धैडे, नागेश यादव, युवराज लोखंडे, रवी कांबळे, दीपक घोडके तसेच असंख्य कार्यकर्ते मिरज तालुक्यातून उपस्थित होते. यावेळी बोलताना रवी बापू कांबळे म्हणाले, सध्या एससी आरक्षणाचे जे उपवर्गीकरण चालू आहे ते उपवर्गीकरण त्वरित रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हा अधिकारी ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे. माझी आरपीआयच्या वतीनं शासनाला मागणी आहे, आमची विनंती आहे की आपण हे उपवर्गीकरण त्वरित थांबवा आणि समाजातील तेढ निर्माण करायचा प्रयत्न आपण करू नका. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जाती एका धाग्यामध्ये गुंतवल्या होत्या, एक माळ तयार केली होती. ती माळ आपण तोडण्याचा प्रयत्न आपण करू नका. आपण आमची माळ तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या सांगली जिल्ह्यात तरी कुठल्या आमदार खासदाराला उघडपणे फिरवू देणार नाही, एवढा आमचा इशारा या ठिकाणी. रिपब्लिकन पार्टी